नमस्कार मंडळी. झी मराठीवरील कमळी मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. मालिकेतील प्रत्येक पात्र चाहत्यांच्या मनात घर करत आहे. TRPमध्ये सुद्धा ही मालिका टॉपर आहे. दरम्यान आता या मालिकेत नवनवीन ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहेत. अशातच आता मालिकेत ऋषीला कमळी आवडते ही गोष्ट त्याला समजली आहे. परंतु नयनताराला कमळी अजिबात आवडत नसते. मुलाच्या निर्णयापुढे काहीच बोलता येणार नाही हे तिला माहीत असतं. त्यामुळे ती ऋषीच्या लग्नाबाबत कमळीसोबत चर्चा करते. यावेळी नयनतारा कमळीला ऋषीसाठी एका मुलीचं स्थळ आले, ती मुलगी ऋषीसाठी योग्य आहे का असं सांगत असते. तसंच ऋषीला या लग्नासाठी तयार कर असंही ती कमळीला म्हणत असते. परंतु नयनताराचा सगळा प्लॅन फसतो. या मालिकेत अनामिका हिचं स्थळ ऋषीसाठी आलेलं असतं. अनामिका चांगली मुलगी असते. तिला ऋषीच्या मनातल्या भावना कळलेल्या असतात. ऋषीला कमळी आवडते हे सुद्धा तिला समजतं. अनामिका ऋषीला बोलून घेत त्याच्या मनातल्या भावना बोलून दाखवते. त्यामुळे ऋषीला आता कमळीवर असलेल्या प्रेमाची जाणीव होणार आहे. परंतु या सगळ्या गोष्टीबद्दल कमळीला काहीच कल्पना नसते. दरम्यान झी मराठीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये अन्नपूर्णा आजी आपल्या नातीचं स्थळ घेऊन ऋषीच्या घरी जाणार असते. यावेळी अन्नपूर्णा आजी नयनताराला सांगते की मी ऋषीचा हात माझ्या मोठ्या नातीसाठी मागते. हे ऐकताच कमळीला सुद्धा धक्का बसतो. आता आजीचं स्थळ नयनतारा स्वीकारते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे कमळीची आई तिच्याजवळ नसताना आजीने अशा प्रकारे लग्न ठरवल्याचं ऐकून धक्का बसतो. कमळीला देखील तिची खरी ओळख माहीत नसते. त्यामुळे आता कमळीच महाजनांची मोठी नात असल्याचं उघड होईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.